मराठवाड्यातल्या मंत्र्यांचा दौरा संपला। या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आढावा बैठक घेतली। दौऱ्यातील अनेक मंत्री बैठकीला उपस्थित होते। मराठवाड्याला दुष्काळ निवारणासाठी 500 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 4 छावण्यांसाठी 50 कोटी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क अजूनही कमी करण्याचा विचार असल्याचं सांगत मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या लांबोटा या दुष्काळग्रस्त गावाचा दौरा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। या गावात झालेल्या जलयुक्त शिवाराच्या कामाचीही पाहणी त्यांनी केली। तसंच अधिकाऱ्यांकडून आढावाही घेण्यात आला। बांधावर जाऊन त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी शिवसेनेनं पुन्हा एकदा पुढे रेटली आहे। लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा दौरा होता। या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा ही मागणी केली। कदम यांनी उजनी, आशिव, मासुर्डी, नांदुर्गा या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। सरकारमधला प्रमुख सहकारी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना जाहीरपणे अशी मागणी करण्याची वेळ येते, मात्र सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय लावून धरणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय। मराठवाडा आणि विदर्भात वृक्षसंपदा नसल्यामुळे दरवर्षी दुष्काळ पडतो। त्यामुळे आगामी काळात वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असं राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं। ते मराठवाड्यात बीडमध्ये दुष्काळी दौरा करतायत। त्यांनी त्या बिंदुसरा धरणाची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यानंतर उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात संध्याकाळी होणाऱ्या आढावा बैठकीत पुढली दिशा ठरवण्यात येईल असं त्यांनी त्यावेळी सांगितलं। एक दिवस सगळं मंत्रिमंडळ मराठवाड्यात या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीच खोडा घातलाय। उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्याचा दौरा चंद्रकांत पाटील यांनी रद्द केला। ते सांगली जिल्ह्यात जतमध्ये होते, तर पंकजा मुंडेही बीडमधल्या गेवराई तालुक्यात केवळ एका गावाला भेट देऊन दिल्लीला गेल्या। लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आमदारांची भेट घेणार आहेत। ही बैठक आज असताना पंकजा कालच का दिल्लीला गेल्या हा प्रश्न आहे। शिवसेनेचे सुभाष देसाई आणि दीपक सावंत यांनी परांडा आणि भूमचे आपले दौरे एक दिवस आधीच आटोपलेत। उद्योगमंत्री देसाई यांची परदेशी शिष्टमंडळासोबत पूर्वनियोजित बैठक असल्यानं त्यांनी आधीच दौरा करून त्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केलाय। त्यामुळे 4 मंत्री आढावा बैठकीला उपस्थित नव्हते। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जवळपास 3,905 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालंय। एकूण 6,776 शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून यात सर्वाधिक 2,456 हेक्टर क्षेत्र आहे कांद्याचं, तर त्या खालोखाल 898 हेक्टर क्षेत्र आहे गव्हाचं आहे। शेतातील पिकांबरोबर जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली असून यात 4 जण ठार तर 2 जण जखमी झाले। शिवाय 24 जनावरं ही वीज पडून दगावली आहेत। जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली ही आकडेवारी प्राथमिक असून आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसानं रायगडकरांची चांगलीच तारांबळ उडवली। उकाड्यानं हैराण झालेल्या रायगडवासियांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांचं पावसानं नुकसान झालं। अलिबाग तालुक्यातील खाना उसर परिसरातील अनेक घरांवरील पत्रे पावसानं उडाले आहेत। यंदा थंडीचा मुक्काम वाढला होता, त्यामुळे आंब्याला मोहर चांगला आला होता। शिवाय फळधारणाही चांगली झाली होती, मात्र या अवकाळी पावसानं मोहर आणि फळं गळून पडली। जिल्ह्याच्या अनेक भागात असलेल्या वीटभट्ट्यांचं पावसानं अतोनात नुकसान झालंय। आता हे नुकसान कसं भरून काढायचा असा प्रश्न या सर्वांसमोर पडला आहे। राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे। मराठवाड्यात येत्या 48 तासात पावसाची तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं मत पुणे हवामान खात्याकडून मांडण्यात आलं। गेल्या 1 वर्षात महाराष्ट्रात एकूण 3,228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 14 वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी माहिती दिली। अमरावतीत सर्वाधिक 1,179 तर औरंगाबादमध्ये 1,130 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्यापाठोपाठ नाशकात 459, नागपूरमध्ये 362, पुण्यात 96 तर कोकणात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं। असं असलं तरी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं।
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळवणा धरणातील गाळ काढण्यासाठी सुरू झालेल्या मिशन डीप निळवणाच्या द्वितीय वर्षाचा शुभारंभ झाला. पालकमंत्री संजय राठोड आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश सावजी यांच्या उपस्थितीत यावर्षी गाळाने भरलेले निळवणा धरण गाळ उपसून खोल करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षी 25 लाख लोकवर्गणी जमा झाली होती, त्यातून 35,000 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात टाकून जमीन सुपीक बनवली. शासन, प्रशासन आणि लोकसहभाग एकत्र आल्यानं प्रयास या संस्थेच्या माध्यमातून मिशन डीप निळवणा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात जात पंचायतीच्या क्रूरतेचा धक्कादायक प्रकार समोर आला. वाई तालुक्यातल्या पाचवड गावात गोपाळ जात पंचायतीनं वडील आणि मुलीला अनैतिक संबंधांच्या संशयावरून भरवस्तीत दोरखंडांना बांधून काठीनं बेदम मारहाण केली. तसंच 7,000 रुपयाचा दंडही ठोठावला. मात्र या सर्व अमानुष प्रकाराचे एका प्रत्यक्षदर्शीनं व्हिडिओ शूटिंग केले, त्यामुळे ही घटना समोर आली. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजून कुणालाही अटक झालेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कर्जाच्या नावाखाली महिलांकडून 500 रुपयांऐवजी 3,000 रुपये गोळा करणाऱ्या एजंटना मज्जाव केल्यानं जळगावात एका महिलेचं 5 जणांकडून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणाबाई बचत गटासाठी एजंटचं काम करणाऱ्या सरला पाटील यांच्यावर अपहरणाचा आरोप आहे. मारहाण करून मुंबईला विकण्याचा बेत असल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे. यवतमाळमधल्या पिचरलेल्या कुटुंबातील मुलींची परप्रांतात विक्री करून त्यांचे बनावट विवाह लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिग्रस पोलिसांनी केला असून तपासात अशा 250 ते 300 मुली राजस्थानातील एका गावात अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुलीच्या खरेदी विक्री व्यवहारातील 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी शेख जावेद, शेख निमरान, इम्रान शकील आणि आसमाबाई हे मुख्य सूत्रधार फरार झाले. आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्याची अतिशय महागडी किंमत नागपूरच्या एका 15 वर्षाच्या मुलाला मोजावी लागली. क्षुल्लक कारणाकरता या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागपूरच्या गड्डी गोदाम परिसरातील घटना असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील 4 आरोपींना 10वीच्या विद्यार्थ्याला बुक्क्यानं आणि लाथानं मारहाण केल्यानं त्याचा जीव गेला. या प्रकरणातील 4 पैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4था आरोपी फरार आहे. हे सर्व आरोपी त्या भागात दारू आणि जुगाराचे अवैध धंदा देखील चालवतात आणि याच दारू माफियानं या अल्पवयीन विद्यार्थ्याचा बळी घेतल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. दिलेल्या मुदतीत फ्लॅट उपलब्ध करून दिला नाही म्हणून नाशिकमधल्या एका बिल्डरला ग्राहक पंचांना 8 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. नाशिकच्या बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये देविदास भरसट यांनी 2010 मध्ये रो हाऊस बुक केला होता. त्यासाठी त्यांनी 1,10,000ची रक्कम बांधकाम व्यावसायिक सुरेश देवराम पाटील यांना दिली. मात्र या वेळेत बांधकाम पूर्ण न केल्यानं तक्रारदारानं बांधकाम व्यावसायिकाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. ग्राहक न्यायमंचानं बांधकामासाठी घेतलेली रक्कम परत देण्याचे आदेश दिले. मात्र वारंवार नोटिसा बजावूनही बिल्डर सुरेश पाटील यांनी पैसे दिलेच नाही. अखेर बांधकाम व्यावसायिकानं न्यायालयाच्या आदेशाचा अपमान केला म्हणून नाशिक ग्राहक न्यायालयानं त्याला 8 महिने कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या प्रसादाचा लाडू कळंब कारागृहातील कैदा महिलांकडून बनवून घेण्याचा निर्णय कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतला. या संदर्भात कळंबा कारागृह अधीक्षकांना लाडू तयार करून देण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला प्रस्ताव सादर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर महालक्ष्मीच्या प्रसादाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी झी मीडियाशी बोलताना दिली. कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या दिनकरराव शिंदे समाज कार्य विभागाच्या वतीनं आजपासून तृतीयपंथी तत्सम लोकांचे अधिकार आणि समाजकार्य या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या परिसंवादामध्ये महाराष्ट्रातील तसंच कर्नाटकातील 150हून अधिक तृतीयपंथीय सहभागी झाले. 2 दिवस चालणाऱ्या या परिसंवादामध्ये तृतीयपंथीयांच्या समस्या आणि त्यांचे निवारण या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहेत. पुण्यातील समपंथी ट्रस्टचे संस्थापक बिंदू माधव खरे, संग्राम संस्थेच्या मीनाताई शेष आदी मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादामध्ये तृतीयपंथीयांना समाजामध्ये स्थान देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. विद्येच्या मंदिरात प्रामाणिकपणाची शिकवण देण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच लाच घेणाऱ्या 2 शिक्षकांना धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये अटक करण्यात आली. सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं साक्रीतील न्यू इंग्लिश स्कूल या नामांकित शाळेत ही कारवाई केली. यावेळी एका 12वीच्या विद्यार्थ्याकडून सुमारे 2,000 रुपये लाच स्वरूपात घेत असताना प्राचार्य डॉक्टर निंबा देवराम नांद्रे आणि किरण नागो साळुंखे या दोघांना अटक करण्यात आली.
शिकायची खरोखरच इच्छा असेल तर कोणतंही बंधन आड येत नाही. वयाचंही नाही. मुंबईत एका गृहिणीनं हेच सिद्ध केलं. आपल्या 10वीत शिकत असलेल्या मुलीसोबत वयाच्या 45व्या वर्षी सरिता झगडे यांनी ही 10वीची परीक्षा दिली. त्यासाठी दिवसरात्र जाऊन त्यांनी ही मुलींसोबत अभ्यास केला. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर न्यायालयानं सिन्नर नगरपालिकेला दणका दिला आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा पाडल्याप्रकरणी तत्कालीन 5 नगरसेवकांसह 5 अधिकाऱ्यांना 3 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच 11,000 रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यात नगरपालिकेच्या तत्कालीन महिला मुख्याधिकाऱ्याचाही समावेश आहे. शाळेच्या इमारतीला अनधिकृत ठरवून 2007 साली पाडण्यात आलं होतं. तसंच त्या ठिकाणी नगरपालिकेनं प्रशासकीय इमारत बांधली होती. याविरोधात संस्थेनं ही याचिका दाखल केली होती. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या समोर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्यानं रस्त्याचं मोठं नुकसान झालंय. मोठ्या प्रयत्नानंतर कंटेनर काढण्यात यश आलं, पण अनेकदा या ग्रेड सेपरेटरच्या उंचीचा अंदाज न आल्यानं तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनांना रस्त्यावरच्या पाट्या समजत नसल्यानं असे अपघात होत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. पण या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे प्रवासी मात्र आता संतापले. 13 वर्षापूर्वी नाशिक कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीला जबाबदार असलेला आरोप असलेल्या साधू महंतांविरोधात सरकारी पक्षाला पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे या साधूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर आली असताना आता ठाण्यातील भाजपनं देखील कंबर कसली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षाने जम्बो कार्यकारिणी जाहीर करत असताना काही दिवसात होणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर दावा करणार असल्याचं सांगितलं. तर आगामी पालिकेच्या निवडणुकीनंतर ठाण्यात भाजपचाच महापौर होणार असल्याचं भाजपचे ठाणे भाजप अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच ठाण्यातील राजकीय वातावरण आता तापले. तळ राखील तो पाणी चाकील अशी एक म्हण आहे. या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिला. स्थायी समिती अध्यक्षपदाचा लाभ घेत कदम यांनी स्वतःच्या वॉर्डसाठी तब्बल 93 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वतःच्या वॉर्डसाठी कोट्यवधींची तरतूद करताना अश्विनी कदम यांनी शहरातील इतर नगरसेवकांचा मात्र त्यांना विसर पडला. त्यामुळे विरोधी नगरसेवकांप्रमाणेच स्वपक्षीय नगरसेवकांचाही त्यांच्यावर आता रोष उडवला असून कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे तक्रार केली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. पुण्यात रिक्षा चालकांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं. 10 फेब्रुवारीला परवाना शुल्कात जी वाढ करण्यात आली होती त्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्रात सतत मोर्चे आणि आंदोलन सुरू आहेत. आता ओला आणि उबेरसारख्या रेडिओ टॅक्सी बंद कराव्यात अशी मागणी रिक्षा संघटना करतायत. या संदर्भात 8 मार्चला 1 दिवसाचा बंद पुकारला जाणार आहे. मात्र तरीही मागण्या मान्य न झाल्यास 15 मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम राज्यासह पुदुचेरीमधल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी 6 टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे. 4 एप्रिल ते 5 मे असा 1 महिना हा मतदानाचा कार्यक्रम असणार आहे. आसाममध्ये 4 आणि 11 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान होणार आहे. तर तामिळनाडू, केरळ, पुदुचेरीमध्ये 6 मेला एकाच दिवशी मतदान होणार आहे. या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 19 मेला जाहीर होणार आहेत. या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी, जयललिता आणि ओमन चंडी आणि तरुण गोगोईंचं भवितव्य पणाला लागणार आहे. अफजल गुरु नाही तर रोहित वेमुल्ला माझा आयकॉन असल्याचं JNU विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारनं स्पष्ट केलंय. JNUचे विद्यार्थीही देशद्रोही असूच शकत नाही. हे JNUला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. 9 फेब्रुवारीला जे घडलं त्याचा आपण निषेध करतो, मात्र तो देशद्रोह होता की नाही हे कोर्ट ठरवणार असंही त्यांनी नमूद केलं. देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावून विद्यार्थ्यांची भविष्य खराब करू नका असं आवाहन त्यांनी सरकारला केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.